नमस्कार, पाहूयात स्पेशल रिपोर्ट। आज माझ्या आजींना जाऊन 22 वर्ष उलटले। हालाकीतून उगवलेलं यश ज्यांनी पाहिली गरिबी त्यांनीच नाही पाहिलं ऐश्वर्य। प्रथम माझी आजी कैलासवासी राशिदबी बाबालाल शेख यांच्या 23व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र 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 अभिवादन। आज आमच्या जीवनातून आजींच्या अस्तित्वाला 22 वर्षाचा काळ लोटला। हा केवळ काळाचा एक टप्पा नाही, तर न पाहिलेल्या प्रेमाची आणि न अनुभवलेल्या वात्सल्याची एक दीर्घ शांत हुरहुर आहे। मी त्यांना प्रत्यक्ष कधीच पाहिलं नाही। आजी, तुमच्या मायेच्या स्पर्शाची, तुमच्या पदराच्या सुगंधाची ऊब मला कधीच अनुभवता आली नाही। माझ्या आयुष्याच्या पुस्तकात आजी आजोबांचं प्रेम हे पान रिकामच राहिलं आणि ही कंत माझ्या हृदयाच्या एका कोपऱ्यात नेहमीच घर करून राहिली आहे। आजी म्हणजे काय असतं माझ्यासाठी हे केवळ एक नाते नाही। माझ्यासाठी आजी म्हणजे बाबा आणि आत्यांच्या डोळ्यातील एक चमकदार अश्रू, जो तुमच्या साध्या मनमिळावू स्वभावाची आणि सदा हसणाऱ्या चेहऱ्यांची गोष्ट सांगून जातो। मी तुम्हाला प्रत्यक्ष पाहिलं नसलं तरी तुमच्या संस्कारांचा सुगंध मी प्रत्यक्षपणे दररोज अनुभवत आहे। माझ्या बाबांचे यशस्वी होणे, त्यांचं कणखर मन आणि त्यांचा निर्मळ स्वभाव हे केवळ नशीब नाही, तर तुमच्या आणि आजोबांच्या अक्षय पुण्याईचं आणि आशीर्वाद रूपी संस्काराचं एक तेजस्वी फळ आहे। आज आमच्या घरात ऐश्वर्य आहे, सुख समृद्धी आहे, पण प्रत्येक आनंद उत्सवात आणि शांत क्षणी तुम्ही आणि आजोबा नसल्याची ती गोड कटू उणीव मनाला बोचत राहते। जणू काही एका सुंदर चित्रातील सर्वात महत्त्वाचा रंग अजूनही भरला गेलेला नाही, तरीही तुम्ही दिलेला संस्कारांचा वारसा आमच्या सोबत आहे। तुमच्या आठवणींच्या प्रकाशात आणि आशीर्वादाच्या छायेत आम्ही आयुष्य जगत आहोत। तब्बल 23 वर्ष काळ आपल्या गतीने पुढे सरकला असेल, पण आमच्या शेख परिवाराच्या काळजात ती पोकळी तयार झाली आहे, ती अजूनही भरलेली नाही। माझ्या बाबांच्या डोळ्यात आणि वर्तमानात आज ही जी उणीव भासते ती केवळ एका व्यक्तीची नाही, तर त्या संस्काराच्या मूर्तीची आहे, जिने एका यशस्वी पुरुषाला घडवलं। ज्या आईने माझ्या बाबांना जगायला, लढायला आणि यशस्वी व्हायला शिकवलं, त्या आजोबांनी आधारस्तंभ होऊन त्यांना आयुष्याच्या खडतर वाटेवर बळ दिलं, ते आज ते पाहण्यासाठी ते नाहीत। हे किती विदारक सत्य आहे। ज्यांनी हाल अपेक्षा सोसल्या, ज्यांच्या डोळ्यांनी गरिबीचं दाहक वास्तव्य पाहिलं, त्यांनीच आपल्या मुलाचा हा उत्कृष्ट प्रवास पाहिला नाही। माझ्या बाबांनी शून्यातून जे विश्व निर्माण केलं, ते यशाची पहिली टाळी वाजवण्यासाठी ते दोघीही आज नाहीत, हे आठवून डोळे पाणावतात। माझ्या आजी आजोबांना प्रत्यक्ष अनुभवले नाही, त्यांच्यासोबत खेळले नाही, पण त्यांचे संस्कार काय होते हे पाहण्यासाठी कुठं जायची गरज नाही, कारण आज माझे बाबा म्हणजे त्यांच्या संस्काराचे चालते बोलते रूप आहे। आज आमच्या कुटुंबासोबत आजी आजोबा नसले तरी एका दैवी सायेप्रमाणे माझ्या बाबांच्या मागे अखंड ते उभे आहेत। माझ्या बाबांचे हे यश म्हणजे त्यांच्या पुण्याईचा आणि त्यागाचा सर्वात मोठा सन्मान आहे। या पवित्र आत्म्याच म्हणजेच माझ्या आजींना 23व्या पुण्यतिथी निमित्त पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली।